असं वाटतं की त्यांनी महायुतीबरोबर केलेली गद्दारी, ह्या गद्दारीचंच हे एक मोठं उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व आनंदी आहोत, नाशिक जिल्हासुद्धा आनंदी आहे. ओके, परंतु ज्या प्रकारे त्यांना हटवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या खास करून नाशिक जिल्ह्यातून येवल्यातून प्रतिक्रिया उमटत आहेत. छगन भुजबळ यांना घ्यावं, त्यानंतर अजितदादांच्या विरोधात आंदोलन झालेलं आहे, त्याकडे कसं? बरोबर आहे, ते एका विशिष्ट समाज त्यांच्याबरोबर आहे. एक विशिष्ट समाज, जातपात धर्मपंथ मी मानत नाही, परंतु एक विशिष्ट समाज त्यांच्याबरोबर आहे. आपण जर त्या आंदोलनाचा, त्या मेळाव्याचा जर अभ्यास केला तर एक विशिष्ट समाज त्यांच्याबरोबर आहे. त्या विशिष्ट समाजानेच आंदोलन केलं. अजितदादांच्या इतक्या मोठ्या व्यक्तीला, जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यांना सुद्धा जोडे मार आंदोलन केलं. मला असं वाटतं की तुम्हाला पक्षाने आत्तापर्यंत इतकं दिलं, एखाद्या वेळेस नसेल दिलं तर इतकी आगरपाखड करण्याची गरज नाही आहे. आणि जे केलं ते गद्दारीचं फळ त्यांना मिळालं असं या ठिकाणी मी सांगतो. पक्ष सोडतील, पदाचा राजीनामा देतील असं वाटतं? मी तर झी टीव्हीच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो की भुजबळ साहेब, आपण खरंच जर ओरिजिनल भुजबळ असाल, आपण छान ॲक्टर आहात, परंतु जर खरंच ओरिजिनल भुजबळ असाल तर आपण राजीनामा देऊनच दाखवा. खरंच मी आपल्याला मानेल आपण जर राजीनामा दिला. ते काही राजीनामा देणार नाही. हे ते ॲक्टिंग करतायत, एक विशिष्ट समाजाला बरोबर घेत आहे आणि ॲक्टिंग करताय. कुठंही ते राजीनामा देणार नाही. केवळ ड्रामा बेस सुरू आहे, फक्त ड्रामा, ॲक्टर. मी त्यांना एक दिवस बोललो होतो, आदरणीय साहेब, आपण जर दिसायला सुंदर असता तर आपण चांगले हिरो झाला असता, देवानंदपेक्षा मोठे हिरो झाला असता. दुर्दैवाने आपण दिसायला चांगले नाही, त्याच्यामुळे आपण हिरो झाला नाही. परंतु आता अजित पवार त्याचं प्रफुल्ल पटेल त्यांची समजूत काढणार आहेत. काढणारच नाही.